आज जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त विवेक पंडित जे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आहे ते आपल्याकडे बोलायला आहेत। सर, मगाशी आपण खूप महत्वाचा एक मुद्दा बोलत होतो की प्रत्येक माणसाला माणूस म्हणून काही अधिकार आहेत आणि जर त्या अधिकारांचं त्याच्यावर कोणी अतिक्रमण करत असेल किंवा ते अधिकार कोणी हिरावून घेत असेल तर त्याविरुद्ध दाद मागण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला घटनेमध्ये दिला। आपण कलम 32 शी चर्चा करत होतो, पण मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत अधिकार यामध्ये काय फरक सांगता येईल नेमका? आपण सुरुवात अशी करू की आजचा मानवी हक्क दिन असल्यामुळे मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा बरोबर हा जो आहे तो एका पद्धतीचं मार्गदर्शक तत्व सर्व जगातल्या राष्ट्रांना आहे की काय असावं, म्हणजे ते स्वप्न आहे। आणि त्यामध्ये राजकीय, सामाजिक आणि नागरी अधिकार, आर्थिक अधिकार बरोबर याचा समावेश केलेला आहे। हो परंतु ही सनद घेऊन मानवी हक्काची तुम्ही कोणत्या कोर्टात जाऊ शकत नाही। ह्या सनदेप्रमाणे प्रत्येक राष्ट्रांनी आपापल्या राज्यघटनेमध्ये त्या पद्धतीचे अधिकार अंतर्भूत करायचे। 1950 ला आपल्याकडे जेव्हा 49 ला राज्यघटना आपण स्वीकारली, 50 पासून लागू झाली, बरोबर त्यावेळेला मूलभूत अधिकार आपण यातले स्वीकारले, बरेचसे आपण मूलभूत अधिकारामध्ये समावेश केला, जसं मगाशी आपण पाहिलं। परंतु राज्यघटना घेऊन सुद्धा तुम्ही कोणत्याही कोर्टात म्हणजे पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही की माझं या सरकारने या पद्धतीने काम केलेलं नाही। तर त्या राज्यघटनेतल्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने कायदे मंडळाने, मग केंद्रात असेल किंवा राज्यात असेल, ज्यांचे जे विषय आहेत त्या पद्धतीने त्यांनी ते अंमलात आणण्यासाठी कायदा करावा लागतो। तर असे कायदे आपल्याकडे झालेले आहेत। उदाहरणार्थ आपण शोषणाविरोधी अधिकार पाहू, तर शोषणाविरोधी अधिकाराचा कायदा जर आपल्याला बघायचा असेल तर अगदी आजच्या बातमीच्या संदर्भात सावकारी विरोधी कायदा आहे हो की तुम्हाला लायसन असल्याशिवाय सावकारी करता येत नाही आणि त्याला मग काही मर्यादा घातलेल्या आहेत। बरोबर आणि जर त्याचा भंग केला तर त्याला शिक्षा दिलेली आहे। हे तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करता येतो। बरोबर किंवा किंवा दुसरं आहे वेठबिगाई, की जर सक्तीचं काम कोणी करून घेत असेल तर त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला दाद मागण्याचा अधिकार आहे। तुम्ही त्यासाठी शासनाने यंत्रणा तयार केलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता। किमान वेतनाचा अधिकार आहे, हो समान वेतनाचा अधिकार आहे, स्त्रिया आणि पुरुष असा भेदभाव केला जाणार केला नाही, जाणार नाही। समान वेतनाचा आहे। हो बालमजुरांना संरक्षण देणारा कायदा आहे। आंतरराज्य स्थलांतरित मजूर जे होतात त्यांना संरक्षण देणारा कायदा आहे। कंत्राटी मजुरांना संरक्षण देणारा कायदा आहे। हे जे सर्व कायदे आहेत हे शोषणाविरोधी अधिकारातून आलेले कायदे आहेत। त्यामुळे ह्या कायद्याचा जर भंग झाला तर तुम्ही व्यक्तीकडून भंग झाला तर आपण त्या संबंधित यंत्रणेकडे, पोलीस स्टेशन असेल किंवा त्या कायद्याने निर्माण केलेली यंत्रणा असेल, तिथे जाऊन आपण आपल्या मानवी हक्काची दाद मागू शकतो। निश्चितच। परंतु विशेषतः समजा मला जो अधिकार, एक संचाराचा अधिकार आहे आणि मला बंदिस्त करून ठेवलं, मला प्रतिबंधात्मक अटक केली की ज्याला काही कारण देता आलं नाही, किंवा मला संघटना स्वातंत्र्याचा अधिकार आहे, मला जर हे अधिकार घ्यायचे असतील आणि ते घ्यावे लागतात, ते कोणी देत नाही। म्हणजे कोणी येऊन, सरकार येऊन तुम्हाला असं सांगणार नाही की तुला हे संघटनेचा अधिकार आहे, तू आता संघटना कर, तुला संघटना करावी लागेल। मग मी संघटना करत असताना जर सरकारने बाधा आणली तर सरकारने माझ्या मानवी हक्काचा भंग केला म्हणून अनुच्छेद 32 आणि 226 ही दोन आहेत की ज्याला सेफ्टी बॉल असं म्हटलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, की जे आपल्या मूलभूत अधिकारांचं रक्षण करणारी फार महत्वाचे ही दोन अनुच्छेद आहेत, दोन कलमे। आणि याप्रमाणे कोणताही नागरिक हा उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्याच्या खालच्या न्यायालयामध्ये जाता येत नाही, पण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो। आपण ज्याला जनहित याचिका म्हणतो, ज्याचे जनक जस्टिस भगवती, न्यायमूर्ती भगवती आहेत असं आपण म्हणतो, त्यांनी ह्याचं स्वरूप फार विस्तारलं की तुम्हाला वकिलामार्फतच जायला पाहिजे असं नाही, कारण आपल्याकडे दारिद्र्य प्रचंड आहे। तेव्हा प्रचंड दारिद्र्य असणारा माणूस त्याच्यावर जर वकील करू शकत नाही, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, त्यांनी साधं पत्र जरी लिहिलं
तरी त्याची याचिका निश्चितच सर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की म्हणजे एखादा सर्वसामान्य माणूस असेल ज्याला वकिलाची फी परवडू शकत नाही तर त्याने एक साधं पत्र जरी दिलं तरी सुद्धा त्याच्या पत्राची दखल घेऊन ती जनहित याचिका मानली जाऊ इथे मी शकते. माझं उदाहरण आपल्याला सर याच्याबद्दल म्हणजे सांगूया मुद्दा म्हणून आपण थोडा जास्त वेळ घेऊ याच्याबद्दल सांगण्यासाठी, कारण लोकांना ते नक्कीच ऐकायचं असणार आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये की जसं तुम्ही जनहित याचिकेबद्दल बोललात तसं लोकांच्या मनात नेहमी हा प्रश्न असतो की रोटी कपड्यावर मकान. आम्हाला या मूलभूत अगदी जीवनावश्यक गरजा आहेत त्या भागवण्यासाठी काही अधिकार आहेत का, असं जर त्यांच्या मनात प्रश्न आला असेल तर त्याच्याबद्दलही सांगूया. एक ब्रेक घेऊ आणि पुन्हा या मुद्द्याकडे येऊयात. एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.